मित्रांनो, आता हे सर्वमान्य आहे किंवा सर्वज्ञात आहे की हिंदू वारसा कायद्यामध्ये आलेल्या दुरुस्तीनुसार मुलीला वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलाने एवढाच म्हणजे समान हिस्सा देण्याची तरतूद कायद्यामध्ये आलेली आहे। आता ही तरतूद का आली, कशी आली किंवा कशी लागू केली गेली याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे। त्याच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा। त्यामुळे मिळालेला अधिकार अनेक मुलींना मिळत नाही किंवा आपण असेही म्हणू शकतो की या कायद्यामध्ये एवढी चांगली दुरुस्ती येऊनही मुलींना हिस्सा नाकारला जातो। तर असा हिस्सा कसा मिळेल, त्यासाठी काय करावे लागेल याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये। मित्रांनो, सन 2005 साली आलेल्या दुरुस्तीमध्ये अनेक अडचणी, त्रुटी तसेच शंका कुशंका निर्माण झालेल्या होत्या। जसे की मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा कधीपासून दिला जाईल, वडिलांच्या मृत्यूनंतरच्या दिनांकापासून की मुलीच्या जन्माच्या दिनांकापासून की कायद्यामध्ये आलेल्या दुरुस्तीच्या दिनांकापासून। परंतु विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्माच्या न्यायनिर्णयानंतर या सर्व बाबी अगदी आरशासारख्या स्पष्ट झाल्या। तरी देखील कुटुंबातील या मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळत नाही। तर यामागे मुख्यत्वे करून दोन कारणे पाहिली गेलेली आहेत। पहिले कारण म्हणजे याच दुरुस्तीमधील परंतु की ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की 20 डिसेंबर 2004 पूर्वी त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप झालेले असेल तर अशा प्रॉपर्टी संदर्भाने ही 2005 सालची दुरुस्ती लागू होणार नाही, म्हणजेच मुलीला या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळणार नाही। आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हक्क सोडपत्र। खोटेपणाने केलेले हक्क सोडपत्र, खरेपणाने केलेले हक्क सोडपत्र, मोबदला देऊन केलेले हक्क सोडपत्र किंवा मग विना मोबदल्याचे हक्क सोडपत्र। मग यापैकी मोबदला घेऊन किंवा खरेपणाने भावाच्या प्रेमापोटी करून दिलेले हक्क सोडपत्र हे कायद्याने त्या भावावर आणि बहिणीवर बंधनकारक असते। परंतु अनेक व्यक्ती अशा असतात की ज्यांचे म्हणणे असते की वडिलांनी बहिणीचे थाटामाटात लग्न करून दिलेले आहे, त्यामुळे वडिलांच्या संपत्तीमध्ये माझा अधिकार आहे, बहिणीला कोणत्याही प्रकारे त्यामध्ये आता हक्क राहिलेला नाही असे म्हणून एकट्याचेच नाव संपूर्ण प्रॉपर्टीला लावून घेतात। किंवा मग एखादी व्यक्ती त्या बहिणीचे खोटे हक्क सोडपत्र अस्तित्वात आणते आणि त्या प्रॉपर्टीमध्ये आता बहिणीचा हक्क राहिला नाही असे स्वतःच घोषित करते। मग दोन्ही बाबी व्यवस्थितरित्या लक्षात घेतल्या यामुळे त्या मुलीचा हक्क डावलला गेला असे आपण म्हणतो। मग कायद्याने यासाठी काही करता येईल का? तर होय, या दोन्ही प्रकारांमध्ये कायद्याने काय करता येईल याबाबत एक एक करून आपण माहिती घेऊयात। प्रथम तर पाहूयात की बहिणीचे नाव डावलून 7/12 उतार्यावर एकट्याचे नाव लावून घेतलेल्या व्यक्तीविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई करता येईल। तर बघा, अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणीने एक वाटपाचा दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल करणे कायद्याने अभिप्रेत आहे की ज्यामध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये आलेल्या दुरुस्तीनुसार मला कायद्याने वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा, तसेच वाटप झालेला हिस्सा हा वेगळा करून देखील मिळावा अशी मागणी या दाव्यामध्ये करणे आवश्यक राहील। आणि या दाव्याचा न्यायनिर्णय झाला की त्या बहिणीला तिचा त्या प्रॉपर्टीमध्ये असणारा हिस्सा मिळून जाईल। दुसऱ्या परिस्थितीबाबत बोलायचे झाले तर समजून चालूयात की एखाद्या भावाने आपल्या बहिणीचे खोटेपणाने किंवा चुकीच्या पद्धतीने हक्क सोडपत्र करून घेतलेले असेल तर काय करावे। या प्रश्नाचे उत्तर घेण्या अगोदर एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की हक्क सोडपत्र जर चुकीच्या पद्धतीने आणि खोटे बोलून वगैरे झालेले असेल तर ही ते हक्क सोडपत्र तोपर्यंत कायदेशीर आणि बरोबर मानले जाईल जोपर्यंत एखादे सक्षम दिवाणी न्यायालय ते हक्क सोडपत्र रद्द करत नाही। त्यामुळे जर असे खोट्या पद्धतीने किंवा फसवणूक करून एखादे हक्क सोडपत्र झालेले असेल तर त्या बहिणीने भावाच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये एक दिवाणी दावा दाखल करणे गरजेचे राहील की ज्यामध्ये झालेले हक्क सोडपत्र रद्द करून मागावे लागेल। हे हक्क सोडपत्र रद्द करून मागताना तुम्हाला त्याच दाव्यामध्ये वाटप देखील मागावे लागेल। त्याचबरोबर जर समजा तुम्हाला अशी भीती असेल की तो भाऊ त्या प्रॉपर्टीमध्ये किंवा रेकॉर्ड सदरी एकट्याच्या नावची नोंद असल्याचा गैरफायदा घेत ती प्रॉपर्टी विक्री करणार असेल तर त्याने ती प्रॉपर्टी या दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत विक्री करू नये अशी तुम्ही कोर्टातर्फे तात्पुरती मनाई देखील याच दाव्यामध्ये मागू शकता। म्हणजेच एखादे चुकीच्या पद्धतीने हक्क सोडपत्र झाले तर अशा प्रकारे कोर्टामध्ये दिवाणी दावा दाखल करून त्यामध्ये तुम्ही दाद मागून तुमचा हिस्सा मागू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू वारसा कायद्यामधील दुरुस्तीच्या अनुषंगाने स्त्रीला तिचा हिस्सा कसा मिळेल याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।